जुन्नर तालुक्यामध्ये राजकीय तापमान वाढत चाललेलं आहे, याची सर्व आपल्याला माहिती आहे आणि सविस्तर या ठिकाणी अतुल शेटने आपल्याला त्याचा गोषवारा सांगितलेला आहे. परंतु काही गोष्टी सांगितल्या पाहिजे. रस्ता रोको आंदोलन हे शांततेच्या मार्गाने झालेलं होतं. शासकीय काम बंद पाडलेलं नव्हतं किंवा ठेकेदाराचं काम बंद पाडलेलं नव्हतं. गेल्या 3 वर्षापासून गुंजावाडी वारुवाडी या परिसरातले ग्रामस्थ रस्ता आणि खड्डे बुजवण्यासाठी योग्य त्या पदाधिकाऱ्यांकडे, शासनाकडे, प्रशासनाकडे अर्ज देऊन, निवेदन देऊन मागणी करत होते. शेवटी पराकुटीला हा प्रश्न गेला आणि या ठिकाणी आपले नेते अतुल शेठ बेनके यांच्याकडे गुंजाळवाडी, वारुवाडी आणि परिसरातील पंचक्रोशीतली शेतकरी मंडळी, ग्रामस्थ आणि तरुण वर्ग गेला आणि त्यांनी त्यांना सांगितलं का असा असा प्रश्न आमचा विलंबित झालेला आहे, याच्यात तुम्ही लक्ष घातलं पाहिजे. आणि म्हणून रविवारी 13 तारखेला त्या ठिकाणी त्या परिसरातले सर्व गावोगावचे शेतकरी, तरुण मित्र त्या ठिकाणी जमले आणि अतुल शेठ त्या ठिकाणी त्यांची पाहणी करण्यासाठी गेले. त्यांच्या समवेत आपल्या तालुक्यातले अनेक कार्यकर्ते, नेते मंडळी होती. परंतु मगाशी अतुल शेठने सांगितलं ते बरोबर आहे की नगरपालिकेमध्ये प्रशासकाला मारहाण होते, गावच्या तलाटाला मारहाण होते, त्याबाबत प्रशासन आणि शासन काही कारवाई करत नाही. आणि या ठिकाणी जनतेचे प्रश्न घेऊन लोकशाही मार्गाने या ठिकाणी शेतकरी बांधव जर त्या ठिकाणी काम करत असेल तर त्या ठिकाणी अग्रभागी आपले अतुल शेठ गेलेले होते. आणि मग त्यांचं हे चुकीचं काम नव्हतं, हे बरोबर काम होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी कोणाची तक्रार नाही. मित्रांनो, एखाद्या माणसाला रस्ता रोकोमुळे जर अडथळा झाला असेल, एखादा पेशंट अँब्युलन्स मधून नेता आला नसेल, एखाद्या महत्वाच्या नोकरीच्या अपॉइंटमेंटसाठी त्याला पुण्याला जायला अडथळा निर्माण झाला असेल, अशी कोणाची तक्रार जर पोलीस स्टेशनला आली असती आणि त्या अनुषंगाने कोणाचा जबाब घेऊन पोलीस स्टेशननी जर या 10 लोकांच्या विरुद्ध तक्रार नोंदवली असती तर कायद्याच्या भाषेत ते मान्य केलं असतं. परंतु तसं या ठिकाणी नाही. म्हणजे या ठिकाणी लोकप्रतिनिधी शासन दरबाराला आपल्या मुठीत ठेवू शकतो आणि ठेवण्याचा प्रयत्न करतो, हे त्यातलं ज्वलंत उदाहरण आहे. आणि त्यांनी त्यांच्यावर दबाव आणून या ठिकाणी अतुल शेठ आणि त्यांचे सगळे 10 सहकारी यांच्यावर हा एक खोटा खटला दाखल केलेला आहे. मित्रांनो, हा पोलीस स्टेशनला जरी दाखल झालेला असला तरी कोर्टात टिकणार नाही. कारण अन्य कोणाची, ग्रामस्थांची, जनतेची आणि नागरिकांची, शेतकऱ्यांची किंवा युवकांची त्या ठिकाणी अन्य तक्रार नाही. आणि हा खटला जसा 13 तारखेला घटना घडली, 14 तारखेला दाखल झाला. अतुल शेठचं माझं बोलणं झालं, त्यामुळे मी त्यांच्या बरोबर होतो. पोलीस स्टेशनला आम्ही गेलो आणि ही बातमी वाऱ्यासारखी आपल्या देशाचे नेते, आपले आदरणीय नेते माननीय शरदजी पवार यांच्या कानावर गेले. त्यांनी याच्यात लक्ष घातलं आणि त्यांनी SP साहेबांना सांगितलं का अतुल शेठ हा माझा मुलगा आहे, त्याचा मी साक्षीदार आहे. मित्रांनो, आणि माझा मुलगा आहे आणि त्याच्यावर जर तुम्ही असा अन्यायकारक जर खटला दाखल करत असेल, माझे राष्ट्रवादीचे अन्य 10 कार्यकर्ते त्यांच्यावर अन्यायपूर्वक खटला दाखल करत असाल तर ते योग्य नाही. SP साहेब याच्या जातीनं तुम्ही लक्ष घाला आणि काय प्रकार आहे त्याची तपासणी करा, चौकशी करा आणि मग त्याच्यामध्ये पुढची भूमिका द्या. ताबडतोब चक्र फिरली मित्रांनो. आणि त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला फोन आला आणि त्यांनी अतुल शेठला बोलून घेतलं, आम्हाला बोलून घेतलं. कायदे करण्याचं कारण नाही, तुम्हाला आम्ही नोटीस देणार आहे कायदेशीरपणे आणि तपासा कामात तुम्ही आम्हाला मदत करा. जरूर करू म्हटलं मदत. आम्ही काय गुन्हेगार नाही, आम्ही काय अपराधी नाही. लोकशाही मार्गाने जनतेच्या प्रश्न जर आम्ही मांडत असू तर त्यात आमचा गुन्हा नाही. आणि अशा जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही 10 वेळा तुरुंगात जाऊ. राष्ट्रवादीचे आम्ही पक्के कार्यकर्ते आहोत मित्रांनो, त्यामुळे आम्हाला त्याचा स्वाभिमान वाटतो. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की या ठिकाणी त्यांनी रिसर SP साहेबांनी आपल्याला नोटीस दिलेली आहे आणि त्या नोटीसला आपल्याला उत्तर द्यायचं आहे आणि त्या ठिकाणी तपासाच्या कामी आपल्याला पोलीस स्टेशनला मदत करायची, ती आपण जरूर करणार आहोत.
त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. एवढंच सांगेल का जुन्नर तालुक्यातून नाण्यापासून तर आण्यापर्यंत आलेला सर्व कार्यकर्ता हा राष्ट्रवादीवर प्रेम करणार आहे, पवार साहेबांवर प्रेम करणार आहे, अतुल शेठ बेनके यांच्यावर प्रेम करणार आहे. अशा प्रकारची या भविष्यकाळात सुद्धा तुम्ही त्यांच्या पाठीशी राहा अशा प्रकारची विनंती करतो. आज काही होणार नाही. आज सगळं अलबेल झालेलं आहे. आपले सगळे 10च्या 10 आरोपी जे त्यांनी नमूद केलेले आहेत, मी आरोपी म्हणणार नाही, गुन्हेगार म्हणणार नाही, ते निर्दोष आहेत. जोपर्यंत कोर्टातून त्यांच्यावर गुन्हा साबित होत नाही, त्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत तो गुन्हेगार होत नाही, तो आरोपी होत नाही. ठीक आहे, इथल्या लोकप्रतिनिधी यांच्या विरुद्ध आकसानं द्वेषबुद्धीनं या ठिकाणी हा खटला दाखल करणारा शासनाला पोलीस स्टेशनला भाग पाडलेला असलं तरी त्याचा समाचार आम्ही आगामी पुढच्या काळामध्ये निश्चित घेऊ. यापेक्षा जास्त सांगत नाही.